एवढा मोठा फोटो स्वामी समर्थांचा. मला स्वामी आता म्हणला मी सेवा पण करू शकत नाही, मला अशा स्टेपवरती हे केले. माणसं माझ्याकडे यायची, मी सेवा करायचो, लोकांना मार्ग द्यायला लागलो, त्यांचा आशीर्वादच देऊन गेले ते मला. आणि नंतर मला मुळव्याधाचा त्रास चालू झाला. असा मी 1 वर्ष भरपूर म्हणजे प्रयत्न केला, आयुर्वेदिक हे ते शिजेच्या गोळ्या आयुर्वेदिक खायचो. मग अक्षरशः माझं रक्त ना अंगात. आणि अक्षरशः मी काय म्हणून हॉस्पिटलला काय बोलू, हॉस्पिटलला गेलं त्याच्यात काढून टाकतील तर उद्या तुला कंट्रोल करता येणार नाही. मला स्वामी आता म्हणला मी सेवा पण करू शकत नाही, मला अशा स्टेपवरती हे केले. काही दिवसांनी असं झालं का मला दसरा होता, मला ॲडमिट केलं एका हॉस्पिटलमध्ये. पहिलं म्हणलं रक्त भरावं लागेल याला, ह्याचं जर उद्या ऑपरेशन करायचं म्हटलं तर अंगात रक्त नाही आहे, बिलकुल रक्त नाही. तर मग रक्त भरलं, मला 5-6 बाटल्या रक्त चढावलं. त्याच्यानंतर घरी सोडल्यानंतर पूर्ण बाथरूमला गेलं का ते रक्त चालू. हे 99ची गोष्ट सांगतो तुम्हाला. त्याच दिवशी दिवाळी, आणि त्या दिवाळीच्या दिवशी तुम्हाला उभं राहताना बसता येईल एवढ्या वेदना होत होत्या. अक्षरशः मला वाटतं वरून करावं का एवढं. मग आत रूममध्ये जेवाचा जो रूम होता ना आमचा, खास जेवासाठी तो रूम होता, तिथं बैठक वगैरे. तर त्या रूममध्ये मी बोललो मला आता काय सहन होत नाही, मला असं वाटतं का करावं. तो मुलांनी मिसेस आतमध्ये, बाहेरून मुलांनी मोठ्या कडी लावली. आम्ही रात्री मोठमोठ्याने ओरडो. मला वेदना एवढ्या, ती रात्र कशी काढायची, काय करायचं. सकाळची मला शहा म्हणून डॉक्टर आहे, तर गेल्यानंतर मला नेलं सकाळी. तर अक्षरशः मला त्या टॅक्सीमध्ये आहे ना पाय वर करून असं, म्हणजे मी बसू शकत नाही, खाली ते हे झालेलं. हां, तर ते नेलं मला सकाळी. नेल्यानंतर त्यांनी बघितलं माझं कंडिशन, बघितलं तर सामनेच फोटो, एवढा मोठा फोटो स्वामी समर्थांचा. तो म्हणला पहिला तोंड बघितलं पण माझा आत्मविश्वास वाढला, का माझं आयुष्य 99% माझी खलास झालो मी. आणि 1% म्हणलं तर चेहरा बघितल्याबरोबर माझा आत्मविश्वास लगेच तयार झाला.